मुंबईच्या माहीम समुद्र किनाऱ्यावर काल संध्याकाळी आहे धुडवड साजरी करायला आलेले 5 मुलं आहेत समुद्रात बुडाले होते। आपण दृश्यामध्ये पाहिलं तरी समुद्रात आहे। काल संध्याकाळी आहे तर धुडवड साजरी करण्यासाठी माहीम परिसरात राहणारे 5 कॉलेजमध्ये शिकणारे मुलं आहेत। या ठिकाणी पोलिसांना चकमा देऊन आहेत। मागची गल्ली जी आहे माहीम पोलीस स्टेशनच्या बाजूची जी गल्ली आहे तिथून समुद्र किनाऱ्यावर आलेत, मात्र भरती होती आणि या भरतीमध्ये 5 मुलं बुडून गेले। घटनेची आहेत माहिती मिळताच या ठिकाणी पोलीस असतील, लाईफ गार्ड असतील किंवा मुंबई महानगरपालिकेचे जवान आहेत त्यांनी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं, सर्च ऑपरेशन। आणि त्यामधून 4 लोकांना आहे, 4 मुलांना आहे जे ते वाचवण्यात आला होता, बाहेर काढण्यात आला होता। त्यामधून 4घांना हिंदुजा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला होता। दोघांवर उपचार सुरू होता तर दोघांना प्राथमिक उपचार देऊन घरी पाठवण्यात आला होता। मात्र उपचारादरम्यान एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। सध्या एका मुलावर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे, तर एक मुलगा अजून जो आहे तो समुद्रामध्ये आहे, तो बुडून गेला आहे। सध्या त्याच्यासाठी मध्यरात्रपासून आहे सर्च ऑपरेशन सुरू होता समुद्रात। मात्र जे आहे ते रात्री भरती असल्यामुळे या ठिकाणी सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं। मात्र सकाळपासून आहे पुन्हा एक मुलगा जो आहे तो अजून बुडालेला आहे समुद्रात। मात्र त्याच्या शोध मोहीम आहे युद्ध पातळीवर, स्थानिक पोलीस असतील, पालिकेचे लाईफ गार्ड किंवा अग्निशमन दलाचा जवान यांच्याकडून आहे सर्च ऑपरेशन शोध मोहीम आहे सुरू आहे। कॅमेरामॅन अनिल पवार सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।